मित्रांनो, माझ्या सोबत घडलेली एक कहाणी आपण ऐकणार आहोत. तर मी एका घरी राहत होतो आणि एक तिथेच रोहिणी आंटी राहत होती आणि तिला मी कशा प्रकारे झवले तर ते बघूयात. आणि माझे वय 23 वर्ष आहे आणि मी एका कॉलेजला जात होतो आणि माझे शरीर दिसायला एकदम ठीक-ठाक आणि माझा बुल्ला ही 7.5 इंचाचा लांबा होता. आणि मला फेसबुकला एक मेसेज आला आणि मला सांगितले की माझे नाव रोहिणी आहे. तिने मला भेटायला सांगितले आणि तुम्ही काही दिवस असेच चॅट करीत राहिलो. तर एक दिवस तिने मला भेटायला तिच्या घरी बोलवले आणि नंतरच मी तिच्या घरी पोहोचलो. तो एक अपार्टमेंट होता आणि मी तिथे जाऊन दरवाजा लावून आणि पहिले तर आतून एक 35 वर्षाचा सुंदर स्त्रीने दरवाजा उघडला आणि तिने साडी घातली होती. तर समोरच मग मी म्हणालो, मला रोहिणीला भेटायचे आहे. तर ती म्हणाली, मीच रोहिणी आहे. तिने मला आत घ्यायला सांगितले आणि मी आता जाऊन सोफ्यावर बसलो. ती माझ्यासाठी चहा घेऊन आली मित्रांनो, आणि समोरच दिसायला खूप सुंदर होती आणि तिचे बॉलही एकदम गोल आणि मोठे होते. ती चेहऱ्याने श्रीमंत वाटत होती आणि तिचे घर पण खूप चांगले होते. नंतरच आम्ही काही वेळा इकडे तिकडे बोलू लागलो आणि तिच्या बोलण्यावरून मी आनंदी दिसत नव्हती. आणि काही वेळाने ती मला म्हणाली, मी चेंज करून येते. आणि नंतरच माझा बुल्ला आत हळूहळू ताठू लागला होता. आणि ती काही वेळाने पिवळ्या रंगाची सेक्सी मॅक्सी घालून आली आणि तिला पाहायला राहिलो आणि ती त्यामध्ये खूप सुंदर दिसत होती आणि तिचे बॉल खूप सुंदर दिसत होते. आणि नंतरच आता तिने मला बेडरूम मध्ये यायला सांगितले आणि आम्ही दोघे तिच्या बेडरूम मध्ये गेलो आणि तेथे पोहोचून मी तिचा चेहरा माझ्या हाताला धरला आणि तिला किस करू लागलो आणि ती पण मला हात धरून घेऊन गेली. आणि नंतरच आम्ही 5 मिनिटे एकमेकांना किस करत राहिलो आणि नंतरच माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल दाबू लागलो. तिचे बॉल माझ्या हाताला येत नव्हते. ती माझ्या पॅन्ट वरून माझा लवडा कुरळू लागले आणि त्यामुळे माझा बुल्ला खूप ताठला होता. ती पटकन तिचे मॅक्सी काढून टाकली आणि ती फक्त ब्रा आणि पॅन्ट मध्ये होती. आणि नंतरच तिचे पण बॉल तिची ब्रा फाडून पाहत होते आणि मी तिचे बॉल ब्रा वरून चोखू लागलो आणि दाबू लागलो. ती माझा लंडा हाताने दाबू लागली. मग मी तिची ब्रा आणि पॅन्ट काढून टाकली. तिचा पुच्ची एकदम क्लीन शेव होती. नंतरच मी म्हणालो, हा लोली आणि तोंडात घेऊन चोखशील तर मजा येईल असंही. मग तिने माझा बुल्ला तोंडात घेतला आणि चोखू लागले आणि मी तोच बॉल दाबू लागलो. तर काही वेळाने ती उठली आणि हात पसरून म्हणाली की, विशाल, माझ्या बरोबर फिल्म सारखे सर्व कर ना, असेही ती म्हणाली. आणि नंतरच आता मला वाट बघितली जात नाही. मग नंतरच माझे पण शरीर आता तुमच्या हवाली आहे. तर मी म्हणालो की, विजेता, आज मी तुला खूप मजे देत. आणि ती पूर्ण नागडी उभी होती आणि तिच्या शरीरावर एकही केस नव्हता. मी तिला जवळच ओढले आणि तिच्या पुच्चीत बोट घालून लागलो. तिची पुच्ची अर्धीच ओली झाली होती आणि मी जिभेने पुच्ची चाटू लागलो.
मग मी लवडा पकडला आणि बॉलच्या मध्ये ठेवला जाऊन लागलो आणि काही वेळाने मी वीर्य सोडले आणि पूर्ण बॉलवर वीर्य काढले. मी तिला म्हणालो की ही तोंडात घेतली असतीस तर खूप मजा आली असती. तर ती म्हणाली, पुढच्या वेळी घेते. मी म्हणालो की आधी लंड उभा कर आणि माझ्या पुच्चीत टाक आणि तिच्या तोंडात तिच्या नड्यापर्यंत मी माझा लवडा घातला आणि तिच्या तोंडातही गाळली. तिच्या पुच्चीत फार असा जोरदार मी तिच्या गांडीतही टाकले तर तिला चांगलीच मजा येत होती. तर ती म्हणाली, मला दोन्हीकडूनही जाऊ आणि माझी इच्छा पूर्ण कर आणि समोरही माझ्या इच्छा पूर्ण करत राहा. मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. असेही तिने म्हणले आणि माझ्या बुल्ल्याचे टोकाचे तिने पप्प्या घेतल्या आणि मला म्हणले की मला तुझ्यासारखाच पाहिजे असंही तिने म्हणले. अशा प्रकारे आपण मित्रांनो एक जोरदार अशी कहाणी ऐकली माझ्यासोबत घडलेली. तर धन्यवाद मित्रांनो.